मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट। अर्थमंत्री निर्मला सीतारामन 11व्यांदा मांडणार बजेट। शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता। बजेटमध्ये शेती संबंधी उपकरणांवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता। आयकरदात्यांना दिलासा मिळणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष। राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष। मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून हायकोर्टाकडून महापालिका आणि पोलिसांची खरडपट्टी। तर मंत्रालय राजभवनासमोर फेरीवाले चालतील का, कोर्टाचा खरमरीत सवाल। रेल्वेच्या हद्दीतील फलकांना पालिकेचे नियम लागू करण्यास रेल्वेचा स्पष्टपणे नकार। आपत्ती व्यवस्थापन बैठकीत रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी। कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा आज आणि उद्याच्या परीक्षा स्थगित। लक्ष्मण हाकेंची ओबीसी जनआक्रोश यात्रा आज अहमदनगरमध्ये। भगवानगडावर दर्शन घेऊन यात्रा मार्गस्थ होणार। महिला आशिया कप T20 स्पर्धेत भारताचा नेपाळसोबत मुकाबला। मोठा विजय नोंदवत भारताचं उपांत्य फेरीचं लक्ष्य। निफाडच्या चांदोरीमध्ये रंगतोय बोहडा उत्सव। 300 वर्षांची परंपरा असणारा बोहडा उत्सव 13 दिवस चालणार। वर्ध्यातील कारंजा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान, तर 23 घरांची देखील झाली पडझड। संगमनेरमध्ये आज दूध उत्पादक शेतकरी काढणार ट्रॅक्टर मोर्चा। दुधाला 40 रुपये हमीभाव देण्याची दूध उत्पादकांची मागणी। यंदाही 11वीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जाण्याची शक्यता। तिसऱ्या नियमित फेरीनंतर अद्याप 1,834 विद्यार्थ्यांना विद्यालय मिळालं नाही। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान। पूजा खेडकरनं आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं भासून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता। खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाविषयी चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश। देशामध्ये कफ सिरप औषधांचा दर्जा घसरल्याची माहिती। नामांकित कफ सिरप बनवणाऱ्या 100 कंपन्या सॅम्पल पात्रता निकष पार करण्यात अपयशी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची 11 ऑगस्टला पुण्यामध्ये जाहीर सभा आणि रॅली। नागपूरमध्ये पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली। मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शारीरिक चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश। शासनाकडून 2015 पासून महाविद्यालयीन शिक्षक भरती झाली नसल्याचा प्राध्यापक महासंघाचा आरोप। तर महासंघाकडून भरतीसारख्या विविध मागण्यांसाठी 16 ऑगस्टला सर्व विद्यापीठांवर मोर्चा। पत्राचा भूखंड ताब्यात घेण्यासंदर्भातल्या म्हाडाच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता। हे भूखंड म्हाडाच्या ताब्यात आल्यास भविष्यात आणखी घरं उपलब्ध होण्याची शक्यता। स्थावर संपदा क्षेत्रामध्ये दलाल म्हणून काम करण्यासाठी महारेराची प्रशिक्षण परीक्षा आणि परीक्षण प्रमाणपत्र असणं बंधनकारक। महारेराकडून घेण्यात येणारी परीक्षा 29 जुलैला पार पडणार। मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा अंदाज। तर बुधवारी तिन्ही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।